तरी सर्व विद्यार्थ्यांना माझे नमस्कार. तरी सर्व विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला इच्छित करतो आहे की महाराष्ट्र शासनच्या अंडरमध्ये जो CET एक्झाम येणार आहे, खास करता 12वी विद्यार्थ्यासाठी जो CET एक्झाम आहे त्याचे फॉर्म भरून देणे काल म्हणजे 10 तारखेपासून चालू झालेला आहे. आज दिनांक 12 आहे, तर 10 तारखेपासून चालू झालेले आहे. कोणत्याही CET असो, 12वी CET असू दे, B.Ed CET असू दे, LLB CET, जे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अंडर जो CET एक्झाम आहे त्या प्रत्येकांचं CET एक्झाम शेड्यूल्ड आणि कधीपासून चालू होणार आहे संपूर्ण माहिती एक परिपत्रकमध्ये सोडलेली आहे. तरी जे 12वी विद्यार्थी आहे किंवा जो दुसऱ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे जो विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरू शकता. तर आपण सध्या ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये CET सेल महाराष्ट्र असे टाईप केलं की तुम्हाला तिथं त्याचं माहिती इथं दिसणार आहे. तर इथं जो स्टार्टिंग एक वेबसाईट आहे CETSEL.MAHACET ऑर्गनायझेशन, तिथे जर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं स्पष्टपणे दिसते तुम्हाला CET एक्झाम पोर्टल. इथे तुम्हाला दिसत असेल इथं CET एक्झाम पोर्टल आहे. त्यानंतर इथं असेच खाली जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला इथे सुद्धा आहेत बघा, कोणते आहे इथं MBA MMS CET, त्यानंतर MST CET, त्याच्यावर जो माहिती इथं दिलेले आहेत ते तुम्ही इथून जो PDF आहे तो PDF डाउनलोड केला की तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे दिसणार आहे. त्यानंतर दुसरा आहे B.Ed, जो B.Ed करत आहे सध्या, BA किंवा MA BSc MSc जो विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जो B.Ed किंवा MEdसाठी जो CET आहे त्याचंसुद्धा इथं नोटिफिकेशन दिलेले आहे. तर इथं PDF तुम्हाला दिसत असेल, ते PDF तुम्ही डाउनलोड करून पूर्ण डिटेल तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला महाराष्ट्र CET 12वी विद्यार्थ्यासाठी जो CET आहे तो CET इथून आपण PDF वरती क्लिक करा तर इथं तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. ओके, तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे MBA MMS हे काय आपल्याला यूज नाही आहे. तर दुसरं आहे बघा, इथं दुसरं आहे कोणते MST CET PCM आणि PCB CET 2026साठी आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्मचं तारीख आहे, स्टार्टिंग डेट कधीपासून आहे 10/1/2026 पासून आणि एंड डेट आहे 12/2/2026 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि त्यानंतर अजून एक इथं माहिती दिलेली आहे तुम्हाला, फर्स्ट जो अटेम्प्ट तुम्ही करता एक्झामचं फर्स्ट अटेम्प्ट कधीपासून आहे 11 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 पर्यंत आहे. त्याचबरोबर जो सेकंड अटेम्प्ट आहे फर्स्ट एक्झाममध्ये जर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळालं किंवा ज्यावेळी ते शासनाने तुम्हाला सेकंड अटेम्प्ट देणार आहे त्यासाठी डेट आहे 10 मे 2026 पासून 17 मे 2026 पर्यंत असे सेकंड अटेम्प्ट म्हणून ह्या वर्षापासून नवीन चालू केलेले आहे. तर तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणत्या अटेम्प्टमध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पुढं जे 12वी CET एक्झाम आहे ते फॉर्म कसे भरायचे, डिजिलॉकरवरून जे अपार ID आहे ते कसे काढून घ्यायचे ते संपूर्ण व्हिडिओ उद्याच मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. धन्यवाद, थँक्यू.